मुंबईतल्या केईएम रुग्णालयाचं किंग एडवर्ड रुग्णालय हे मूळ नाव बदलून त्याऐवजी कौशल्यश्रेष्ठ एकलव्य रुग्णालय अशा नामांतराला महापालिका प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आलाय। केईएम रुग्णालयाच्या कौशल्यश्रेष्ठ एकलव्य रुग्णालय अशा नामांतराची मागणी ही कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली होती। त्यांनी मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीला नामांतराची मागणी करणारं पत्रही लिहिलं होतं। मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीनं हा प्रस्ताव मंजूर करून तो महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठवला होता। महापालिका आयुक्तांनी या नामांतर प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला। आरोग्य समितीचा निर्णय अंतिम राहील असं त्यांनी म्हटलंय। हॉस्पिटलच्या नामकरणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे। आरोग्य समिती तो मंजूर होऊन तुमच्याकडे अभिप्रायासाठी आलाय असं समजतंय काय आपल्याला त्याच्यावरती जेव्हा येईल, कारण अजून तरी काही माझ्यापर्यंत आलेलं नाही, जो आल्यानंतरचा जे समितीने निर्णय घेतलेले आहेत ऑलरेडी त्याच्यामध्ये काही प्रशासनाचा वेगळाही राहणार नाही। मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या नामांतराच्या वादात आता श्रमजीवी संघटनेनंही उडी घेतली आहे। किंग एडवर्ड रुग्णालयाऐवजी कौशल्यश्रेष्ठ एकलव्य रुग्णालय या नामांतराला श्रमजीवी संघटनेकडून पाठिंबा देण्यात आलाय। श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळानं केईएम अधिष्ठातांची भेट घेऊन आपलं निवेदन त्यांना सादर केलं। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून केईएम रुग्णालयाच्या नामांतराला विरोध करण्यात येतोय। या रुग्णालयाचं कोणत्याही प्रकारचं नामांतर नको या मागणीसाठी सह्यांची मोहीम राबवण्यात येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।